तुमचं सुद्धा स्वतःचं व्यक्तित्व आहे, तुमचं सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला सुद्धा स्वतःची स्वतंत्र भाषा शैली आहे, वक्तृत्व शैली आहे आणि प्रत्येक माणसाची एक वक्तृत्व शैली असते. मग तुम्ही तुमच्यातलीच वक्तृत्व शैली थोडी डेव्हलप केली तर म्हणजे माणसानं स्वतःच्या वक्तृत्व शैलीला आकार दिला पाहिजे. ती अधिक अधिक चांगल्या पद्धतीनं कशी होईल तिला थोडं घासलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, तुकोबरायांचा अभंग आहे, घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. घासला पाहिजे, तासला पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे, त्याचा रियाज केला पाहिजे आणि सतत सतत रियाज करून तुम्ही तुमच्या शैलीत तुमच्या पद्धतीनं जर बोलत राहिलात तर तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल ना, तुमची एक स्वतंत्र शैली बनल. पहा ना, कोणीतरी कीर्तनकार बोलतो आणि त्याची नक्कल करण्यासारखे अनेक कीर्तनकार पुढे तयार होतात. कोणीतरी एखादा व्याख्याता बोलतो, प्रसिद्ध होतो आणि त्याची नक्कल करून बाकीचे वक्ते बोलायला लागतात. नक्कल करणारा माणूस पुढे जात नाही, लक्षात ठेवा. कॉपी करणारा माणूस पुढे जात नाही. त्याची शैली तुम्ही बोलाल, त्याचा कंटेंट तुम्ही घ्याल, पण त्याचं टॅलेंट तुम्हाला येत नसतं आणि म्हणून तुमच्यामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे, त्यालाच विकसित केलं पाहिजे. कुणासारखं तरी नाही, निश्चित चांगल्या वक्त्याचा प्रभाव तुमच्यावर पडायला हवा, पण तुम्ही जशाला तसं त्याच्यासारखंच बोलून तो अगोदरच प्रसिद्ध आहे, पुन्हा तुमची काय वेगळी तुमचं काय वेगळी ओळख निर्माण करणार तुम्ही. आणि म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतंत्र शैलीलाच पुढे घेऊन गेलं पाहिजे. मी नेहमी सांगत आलो, आणखीनही सांगतो, भाषण हे पाठही करू नका आणि कुणाचं तरी पाठ तर नकाच करू जशाला तसं. हा, एखाद्या वक्त्याचा शब्द आवडला, वाक्य आवडलं ते तुम्ही घेऊ शकता. एखाद्या वक्त्याचा एखादा छोटासा कंटेंट आवडला तो तुम्ही घेऊ शकता, पण मांडताना तुम्हाला तुमच्या भाषेत मांडा. तुम्ही जसं नेहमी बोलताय ना, अगदी तसंच मांडा.